चला नमस्कार. भारतीय राज्यघटना अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वाधिक या घटकावरती क्वेश्चन विचारले जातात. टोटल 15 तुमचे क्वेश्चन आहेत. ते सविस्तर आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा. ठीक आहे. चला, भारतीय राज्यघटना. राज्यघटना म्हणजे काय? त्या देशाचा मूलभूत कायदा असतो. आता लिखित राज्यघटना कुठल्या देशाची आहे? तर आपली भारताची आणि दुसरी अमेरिकेच्या. विशिष्ट वेळी तयार आणि निश्चित तारखेपासून लागू असलेली राज्यघटना. अलिखित कोणत्या देशाची आहे? इंग्लंड, इस्रायल आणि न्यूझीलंड यांची राज्यघटना ही अलिखित आहे. आता सगळ्यात महत्वाचं संविधान सभा. या संविधान सभेवरती प्रश्न तुम्हाला विचारतात. संविधान सभेची मागणी सगळ्यात अगोदर 1922 ला झालेली आहे. महात्मा गांधी यांनी पहिली अप्रत्यक्ष मागणी केली की भारतीयांच्या इच्छेसाठी एक संविधान सभा असावी. पहिली मागणी 1922 ची कोणी केली? महात्मा गांधी. त्यानंतर 1934 ची एम एन रॉय पहिल्यांदा अधिकृतपणे संविधान सभा हा शब्द प्रयोग जर कोणी केला असेल तर एम एन रॉयला. मागच्याच वेळेस ग्रुप सी ला हा प्रश्न विचारला. त्यानंतर 1935 चा कायदा. राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत मागणी केलेली आहे संविधान सभेची 1935. 1940 ब्रिटिशांची मान्यता ऑगस्ट ऑफरद्वारे लॉर्ड लिलिथगोने या संविधान सभेला मान्यता दिलेली आहे 1940. ठीक आहे. हा झाला एकंदरीत संविधान सभेच्या मागणीचा चार्ट. आता कॅबिनेट मिशन जे आहे 1946 आणि संविधान सभेची रचना. संविधान सभेची रचना जर पाहिली असेल तर टोटल 389 एकूण सदस्य होते. त्याच्यामध्ये 296 हे ब्रिटिश प्रांताचे सदस्य होते आणि इकडं 93 हे संस्थानिकांचे सदस्य होते. 24च्या ग्रुप सी ला प्रश्न आहे. 93 कुठले होते? संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. मग या 296 ब्रिटिश प्रांतामध्ये 292 हे 11 प्रांतामधून होते प्लस 4 चीफ कमिशनर प्रांतामधून होते. निवडणूक झाली जुलै ऑगस्ट 1946. अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक झालेली आहे. नामनिर्देशित नॉमिनेटेड निवडणुका झालेल्या नाहीत. कोणाच्या? 93 संस्थानिकांच्या. इकडं 10 लाख लोकसंख्येमागे 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी होता. जसं आमदार असेल, खासदार असेल त्या टाईप. आता जी काही लोकसंख्यानुसार असतं तसं त्यावेळेस 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी होता. 3 गट होते, शीख, मुस्लिम आणि साधारण असे. आणि निशाणी होती हत्ती. लक्षात ठेवा. ओके. पुढं घटना निर्मितीची पहिली पावले जर पाहिली असेल तर डिसेंबर 1946. 9 डिसेंबर महत्वाची तारीख आहे. खूप वेळा प्रश्न आहे. पहिली बैठक झाली. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. त्यानंतर उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. मुस्लिम लीगचा बहिष्कार या 9 डिसेंबरच्या बैठकीला घातला. त्यानंतर 11 डिसेंबर 2 दिवसांनी 11 डिसेंबर 1946 कायमस्वरूपी बैठक. आणि या कायमस्वरूपी बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले गेले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. उपाध्यक्ष एस सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी. लक्षात ठेवा, उपाध्यक्ष खूप वेळा विचारतात. उपाध्यक्ष एस सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचारी हे उपाध्यक्ष होते. सल्लागार सुद्धा तुम्हाला विचारतात. बी एन राव हे घटनेचे सल्लागार होते संविधान सभेचे. त्यानंतर परत 2 दिवसांनी 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव त्या ठिकाणी मांडला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. मंजूर झालाय तो कधी? तर 22 जानेवारी 1947 ला मंजूर झाला. मांडलाय कधी ठराव? 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टाचा ठराव मांडलाय. तो मंजूर कधी झालाय? 22 जानेवारी 1947. कोणी मांडलाय? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलाय. ओके. 9 डिसेंबर पहिली बैठक. हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 11 डिसेंबर कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 13 डिसेंबर उद्दिष्टाचा ठराव मांडला. तो संमत कधी झाला? तर 22 जानेवारी 1947 ला. पुढं मसुदा समिती. तुम्हाला प्रश्न विचारतात की वकिलांचं नंदनवन असं कुठल्या समितीला म्हणतात? तर या मसुदा समितीलाच वकिलाचं नंदनवन म्हणतात. टोटल 7 सदस्य अध्यक्षासह तर 6 जण त्यातले वकील होते, म्हणून या समितीला वकिलाचं नंदनवन म्हणतात. मसुदा समिती. पहिले जर पाहिलं असेल कृष्णस्वामी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर एक सदस्य. दुसरे एन गोपाल स्वामी अय्यगार. 3 सय्यद मोहम्मद सादुल्ला. 4 डॉक्टर के एम मुन्शी. 5 एन माधवराव. ठीक आहे. बी एन मित्तर यांच्या जागी हे आले एन माधवराव. आणि टी टी कृष्णमाचारी, डी पी खेतान यांच्या मृत्यूनंतर हे
टी कृष्णमाचार्य आलेत आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थापना मसुदा समितीची कधीची आहे तर 29 ऑगस्ट 1947 या मसुदा समितीची स्थापना. आणि या मसुदा समितीलाच वकिलाचं नंदनवन म्हणतात असं टीकाकार त्या ठिकाणी टीका करतात, कारण 7 पैकी 6 सदस्य यातले काय आहेत, वकील आहे. आता संविधान सभेच्या महत्वाच्या समित्या, या समितीवर तुम्हाला प्रश्न आहे येणाऱ्या तुमच्या 25 ऑक्टोबर पेपरला बी. हे जे काही जेवढं लेक्चर येणार आहे यातले साधारणतः तुम्हाला 3 क्वेश्चन क्वालिटीवरती असतील. पंडित जवाहरलाल नेहरू संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, राज्य समिती, संस्थानिकांची वाटा किती. बघा संघराज्य, संघराज्य, राज्य, जिथं संघराज्य हा शब्द येईल शक्यता तो पंडित जवाहरलाल नेहरू यांचाच घेतो. पुढे ट्रिक दिलेली आहे. मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुकाणू समितीचे अध्यक्ष, कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष, राष्ट्रध्वज तथार्थ समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल प्रांतिक घटना समिती, सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. पुढं आता एक मेमरी समितीचे अध्यक्ष. ट्रिक जर पाहिली तुम्ही तर बघा जिथं संघ किंवा केंद्राधिकार शब्द येईल त्याचे अध्यक्ष कोण, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा पंतप्रधान असतात. केंद्राचे काय असतात, प्रमुख असतात. जिथं संघ किंवा केंद्राधिकार हा शब्द येईल त्याचे अध्यक्ष नेहरू. जिथे प्रांत एकत्र करण्याचा किंवा मूलभूत हक्क विषयी येईल तिथं त्या ठिकाणी अध्यक्ष कोण असतील तर सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा, पोलादी पुरुष. पुढं जिथे नियम किंवा सुकाणू हा शब्द येईल तिथं अध्यक्ष कोण असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग अध्यक्ष असल्यामुळे सभा चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. बघा पुन्हा एकदा, जिथं संघ किंवा केंद्राधिकार हा शब्द येईल नेहरू अध्यक्ष, जिथं प्रांत एकत्र करण्याचा किंवा मूलभूत हक्क विषय येईल तिथं सरदार पटेल अध्यक्ष, जिथे नियम किंवा सुकाणू समिती असा शब्द असेल तर त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यावर तुम्हाला येणाऱ्या एक्झामला प्रश्न असेल. आता तलाठी भरतीसाठी आपली PYQ बॅच झालेली, याच प्रकारे सगळं शिकवलं जाणार आहे. बॅच मध्ये नोट्स सुद्धा दिले जाणार आहे. सगळा घटक वाचायची आवश्यकता नाही, मोजकच करायचं आणि पूर्वपरीक्षा पास व्हायची आणि त्याचाच तुम्हाला फायदा मेन्ससाठी सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे फक्त श्री अकॅडमी असं प्ले स्टोरला टाका, या प्रकारचा तुम्हाला लोगो दिसेल. ऍप डाउनलोड करून घ्या. फीस फक्त 900 रुपये आहे. 15 ऑगस्ट निमित्त त्या ठिकाणी ऑफर आहे. तुम्हाला या बॅच संदर्भात काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप करा. आपला नंबर दिलाय 955262 6563 ला. ठीक आहे, चला जास्त वेळ घेत नाही. पुढं राज्य घटनेचे महत्वपूर्ण तथ्य काय दिलेलं आहे तुम्हाला. राष्ट्रध्वज स्वीकृत कधी केला विचारता. 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज हा स्वीकृत केला. त्यानंतर राष्ट्रध्वज झाले की लगेच राष्ट्रगीत. राष्ट्रगीत व राष्ट्रगान कधी स्वीकृत केले आपण तर 24 जानेवारी 1950 26 जानेवारीच्या 2 दिवस अगोदर. ठीक आहे. हस्तलिखित आपली राज्यघटना आहे जी हस्तलिखित कोणी केलेली, कोणी लिहिलेली आहे ती हाताने लिहिलेली. कोणी तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इंग्रजीमध्ये आणि वसंत कृष्ण वैद्य यांनी हिंदीमध्ये लिहिली. बघा आपली राज्यघटना 2 जणांनी लिहिलेली, हाताने लिहिलेली आहे. इंग्रजीमध्ये कोणी लिहिली तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे आणि वसंत कृष्ण वैद्य यांनी हिंदीमध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर ही जी काय आपली राज्यघटना आहे या राज्यघटनेवर टोटल 284 सदस्याच्या सह्या आहेत, स्वाक्षरी आहेत. 24 जानेवारी 1950 शेवटची बैठक झाली आणि त्यानंतर 284 सदस्यांनी आपल्या राज्यघटनेवर काय केलेलं आहे, सह्या केलेल्या आहेत. तो सुद्धा प्रश्न विचारतात की राज्यघटनेवर एकूण किती सदस्याच्या सह्या. त्यानंतर बघा स्वीकृत आणि लागू याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात की राज्यघटना कधी स्वीकृत केली, अडॉप्टेड केली आपण तर 26 नोव्हेंबर 1949 ला आपण राज्यघटना स्वीकृत केलेली आहे आणि लागू कधी झाली 26 जानेवारी 1950 ला आपली राज्यघटना लागू झालेली आहे. मग फक्त 16 कलमे लागू झाली. उदाहरणार्थ कधी 26 नोव्हेंबर 1949 ला 16 कलम लागू झालेल्या. नागरिकत्व, निवडणूक आयोग 324, राष्ट्रपती शपथ 60 या प्रकारचे 16 कलम लागू झालेले आणि 26 जानेवारी 1950 पासून संपूर्ण घटना त्या ठिकाणी लागू झालेली आहे. 26 जानेवारी 1930 च्या पूर्ण स्वराज्य ठरावाच्या आठवण म्हणून 26 जानेवारी आपण त्या ठिकाणी तारीख ठरवली होती. आता भारतीय राज्यघटनेचे स्रोत आहे, कुठल्या देशातून आपण काय नेमकं घेतलेलं आहे ते स्रोत जर पाहिले असेल तर बघा इकडं आपण संसदीय शासन पद्धती, एकरी नागरिकत्व आणि कायद्याचं राज्य हे यूकेकडून घेतलेलं आहे. युनायटेड किंगडम कडून म्हणजे त्या ठिकाणी आपण इंग्लंडकडून घेतलेलं आहे. काय घेतलंय संसदीय शासन पद्धत, एकेरी नागरिकत्व
आणि कायद्याचं राज्य आपण कोणाकडून घेतलंय तर युके कडून घेतलंय, युनायटेड नेशन. ठीक आहे, युके कडून घेतले तर म्हणजे याचा अर्थ इंग्लंडकडून घेतले. पुढं मूलभूत कर्तव्य आपण कोणाकडून घेतलेले आहे तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहे. रशिया मूलभूत कर्तव्य आपण कोणाकडून घेतली रशियाकडून घेतलेले आहे. पुढं आपण अमेरिकेकडून काय घेतलेलं आहे मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतले. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकेकडून घेतलेलं आहे आणि राष्ट्रपतीवर महाभियोग लावणं हे सुद्धा अमेरिका. आता यातला प्रश्न तुम्हाला विचारतात की मूलभूत हक्क आपण कुठल्या देशाकडून घेतले तर अमेरिकेकडून घेतले. कुठला USA अमेरिका या अमेरिकेकडून घेतली. पुढं न्यायालयीन पुनर्विलोकन ही पद्धत आपण कुठल्या देशाकडून घेतली तर ती सुद्धा अमेरिका या देशाकडून घेतली. त्यानंतर राष्ट्रपतीवर महाभियोग लावणे ही प्रक्रिया आपण कुठल्या देशाकडून घेतली तर ती सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतली. पुढं प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य बघा, प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य ही पद्धत सुद्धा आपण कॅनडाकडून घेतली आणि शेषाधिकार केंद्राला ही पद्धत आपण कोणाकडून घेतली कॅनडा याच देशाकडून घेतली. पुढं मार्गदर्शक तत्वे DPSP आपण कोणाकडून घेतली तर आयर्लंड देशाकडून घेतली. त्यासोबत राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत जी आहे तर राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत सुद्धा आपण आयर्लंड याच देशाकडून घेतलेली आहे. मार्गदर्शक तत्व आयर्लंड, मूलभूत कर्तव्ये रशिया, मूलभूत हक्क अमेरिका. ठीक आहे. पुढं एकेरी नागरिकत्व इंग्लंड, संसदीय शासन इंग्लंड, कायद्याचे राज्य इंग्लंड. समोरची सूची जी काय सूची आहे राज्य सूची आहे, केंद्र सूची आहे, समोरची सूची ही समोर सूची आपण कोणाकडून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. संसदेची संयुक्त बैठक जी आहे तरी संसदेची संयुक्त बैठक सुद्धा आपण कोणाकडून घेतलेली आहे या ऑस्ट्रेलियाकडून घेतली. त्यामुळे याच्यावर सुद्धा तुम्हाला येत्या 25 ऑक्टोबरला एक प्रश्न असेल, कुठल्या देशाकडून आपण जे काही स्रोत घेतले राज्य घटनेमध्ये समाविष्ट केले ते कुठल्या देशाकडून घेतलेले आहे. ठीक आहे. चला पुढं संघराज्य आणि एकात्म एक प्रश्न त्याच्यावर असतो की खालील वैशिष्ट्य दिले जातं संघराज्यात्मक वैशिष्ट्य खालीलपैकी कुठलं आहे किंवा कुठलं नाहीये किंवा एकात्म वैशिष्ट्य खालीपैकी कुठलं आहे किंवा नाही यावर तुम्हाला एक प्रश्न विचारतात. ओके चल बघा. ठीक. संघराज्यात्मक वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत? दुहेरी शासन व्यवस्था, केंद्र आणि राज्य, अधिकाराची विभागणी सूची दिलेली आहे, अधिकाराची राज्य सूची दिलेली आहे, केंद्र सूची दिलेली आहे, समोर सूची दिलेली आहे, लिखित व सर्वोच्च राज्यघटना, स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि द्विसदनीय कायदेमंडळ. कायदेमंडळ कसं द्विसदनीय हे कशाचं आहे तर संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. दोघाला सुद्धा काय एक समान अधिकार दिले आहे. आता इकडं एकात्म वैशिष्ट्य, एकाला जास्त अधिकार काय आहे? प्रभावी केंद्र, एकेरी नागरिकत्व, एकात्मिक न्याय व्यवस्था, अखिल भारतीय सेवा IAS आणि राज्यपालाची केंद्राकडून निवडणूक. हे काय एकात्म वैशिष्ट्य आहे. केंद्र त्या ठिकाणी सर्वाधिक अधिकार एकात्म केंद्रालाच असतात. प्रभावी केंद्र, एकेरी नागरिकत्व, एकात्मिक न्याय व्यवस्था, अखिल भारतीय सेवा आणि राज्यपालाची केंद्राकडून नेमणूक हे सगळे एकात्म. मग तुम्हाला प्रश्न विचारतात खालीपैकी एकात्मक वैशिष्ट्य कुठलं आहे? 1 2 3 4 यापैकी नाही. सेम इकडे तसंच असतं. संघराज्यात्मक वैशिष्ट्य खालीपैकी कुठलं आहे किंवा नाही सेम हे उदाहरण तुम्हाला देतात. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा. ओके चल पुढं. आता विचारांची मत, जे काही विचारवंत आहेत त्यांनी काय मतं मांडले त्या राज्यघटनेविषयी एखादा प्रश्न तुम्हाला विचारतात. ठीक आहे. केशी व्हिअराइट यांनी अर्धसंघ राज्य असं राज्यघटनेला म्हटलेलं आहे. त्यानंतर ग्रॅनव्हिल ऑस्टिन आहे त्यांनी सहकारी संघराज्य असं राज्यघटनेला म्हटलेलं आहे. त्यानंतर मॉरिस जोन्स आहेत वाटाघाटीचं संघराज्य असं म्हटलेलं आहे. आयव्हर जेनिंग्स आहे त्यांनी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य म्हटलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची रचना द्विदल आहे त्यामुळे ती संघराज्यात्मक आहे असं घटनेसंदर्भात मत त्यांचं मांडलेलं आहे. आता इम्पॉर्टन्स जर पाहिलं असेल तर MCQ खालीपैकी कोणती तरतूद ही कॅनडाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली नाही? बघा प्रश्न काय आहे, प्रश्न नीट वाचा, आहे किंवा नाही. मग पहिलंच दिसतंय आपल्याला लगे उत्तर गोल करून मोकळे होऊन जातो. शेवटी आहे का नाही ते पाहणं गरजेचं आहे. उत्तर दिले, प्रश्न नीट बघा. खालीपैकी कोणती तरतूद आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली नाही? मग प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य आपण स्वीकारले, शेषाधिकार केंद्राकडे आहे हे सुद्धा आपण स्वीकारलेलं आहे. मग राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक हे सुद्धा स्वीकारले.
आणि समोर सूची आपण कुठल्या देशाकडून घेतलेली आहे, तर आपण ती घेतलेली ऑस्ट्रेलिया या देशाकडून सूची घेतलेली आहे. मग असा एक प्रकारचा कुठलाही प्रश्न अमेरिकेकडून काय घेतलंय, इंग्लंडकडून काय घेतलंय, रशियाकडून काय घेतलंय, कॅनडाकडून काय घेतलेलं आहे, ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे, याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न 25 ऑक्टोबरला आलेला दिसेल. त्यामुळे ते व्यवस्थित करून घ्या. पुढं भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख कुठली? बघा, राज्यघटना स्वीकृत कधी केली आणि अंमलबजावणी पुढे कधी केलेली आहे याच्यावर दरवर्षी एक प्रश्न असतो. 26 नोव्हेंबर 1949 आपण राज्यघटना स्वीकृत केली. 26 जानेवारी 1950 आपण राज्यघटना काय केलेली आहे, अंमलबजावणी केलेली. तिथे दोन्ही मधला फरक, 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना आपण स्वीकृत केली, 26 जानेवारी 1950 आपण राज्यघटना अंमल केली किंवा अंमलबजावणी त्या ठिकाणी केलेली आहे. पुढं बॅच जॉईन करायची, ताजं बॅच जॉईन करून घ्या. हा नंबर दिला, नंबरला संपर्क करा. ठीक आहे, 95 52 62 95 63. पीओएक बॅच मध्ये नुसते पीओएक तर घेणार आहेत, जे काय तुम्हाला पेपर लिहिणार आहेत तेच पीओएक, जास्त फापट पसारा घेणार नाही. थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी पूर्व परीक्षा पास करून देईल. ओके, चल डिटेलमध्ये झालेलं याच प्रकारचे तुम्हाला संपूर्ण भारतीय राज्यघटना असेल, इकॉनॉमिक असेल, 15 मार्कावरील जे सब्जेक्ट त्या अगोदर शिकवले जातील, जेणेकरून तुमची पूर्व परीक्षा निघेल. सगळे विषय याच प्रकारचे थोडक्यामध्ये दिले जाणार आहेत. मागच्या युट्यूबला टाकले ते पण लेक्चर बघा. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा. आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर आपण नंबर दिला, या नंबरला संपर्क करा. 95 52 62 95 63. ही पीडीएफ आपल्या ऍपवर मिळून जाईल. ऍपची लिंक श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली. ठीक आहे, थांबतो.